साक्षी, थोडासा धीर धर. डॉक्टर, डॉक्टर, कसा आहे माझा राज? डॉक्टर, ऑपरेशन. डॉक्टर तो सेफ आहे ना? तो शुद्धीवर आलाय ना? हे बघा, पेशंट बद्दल वाटणारी काळजी मी समजू शकतो, पण मला 2 मिनिटं हवी आहेत तुमची. प्लीज जरा ऐकून घेता का? ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. त्याच्या शरीरातून दोन्ही गोळा काढण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. पण त्याच्या जीवावरचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये. 24 तास तो अंडर ऑब्झर्वेशन आहे. 24 तासानंतरच मी त्याच्या तब्येतीबद्दल खात्रीशीरपणे काहीतरी सांगू शकेन. पण आत्ता काहीच सांगू शकत नाही. डॉक्टर, प्लीज प्लीज काही करा आणि माझ्या राजला वाचवा. अहो, आमचे प्रयत्न चालू आहेत. पण डॉक्टर. साक्षी देशमुख, तुम्ही जर आमच्यावर विश्वास दाखवला तर मला वाटतं आम्हाला उपचार करणं थोडं सोपं जाईल. डॉक्टर, विश्वास आहे हो, पण काकू, सगळं व्यवस्थित होईल. साक्षी देशमुख, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना घेऊन घरी जा. मी सिक्युरिटी रिझन्ससाठी सांगतोय. प्लीज कोऑपरेट विथ अस. तुम्ही जा. गरज वाटली तर इकडून तुम्हाला कोणीतरी कॉल करेल. साक्षी, आपल्याला निघायला हवं. हॅलो देवयानी, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. आम्हाला खरंच मनापासून तुला फोन करायचा होता, पण एवढी कामं होती आजूबाजूला ना की फोन करायलाच नाही वेळ मिळाला. देवयानी, आम्हाला माहिती आहे तू आमच्यावर खूप नाराज आहेस, हो ना? विक्रम. देवयानी, प्लीज 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 ट्राय टू अंडरस्टँड. पण मग तू करायचंस ना फोन. देवयानी, तू का नाही फोन केलास? विक्रम, मी काय बोलते ते ऐकून तर घे ना. मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये? काय झालं देवयानी तुला? काय झालं, बोल ना. विक्रम, मी ठीक आहे. राजवर गोळीबार झाला. काय? हो, त्याला 2 गोळ्या लागल्यात आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्याची कंडिशन एकदम क्रिटिकल आहे. साक्षी कुठे? साक्षी आहे इथेच हॉस्पिटलमध्ये. देवयानी, हे बरं, राजबरोबर तुम्ही साक्षीची काळजी घ्या. उद्याच्या उद्या आम्ही आमची सगळी कामं आटोपतो आणि तातडीने तिकडे येतो. ओके? ठीक आहे, मी वाट बघते. आम्ही येतो लवकर. देवयानी, बाय. बाय. लव्ह यू. तरी मी म्हणत होते जाऊ नका जाऊ नका, पण या घरात माझं कोण ऐकतंय? आला कोण गेले? आमच्या ह्यांना त्यांना काळीची अक्कल नाही. काय ग, काय झालं? बरं झालं बाई तू तरी आलीस. या घरात ना मला एकटीला कसं तरीच होत होतं. बाकी सगळे कुठे गेले? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? त्या अतिरेक्यावर गोळीबार झालाय ना.
कुठला अतिरेकी? अगं राज ग. राज? त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना त्याच्याच गँगमधल्या एकाने म्हणे त्याच्यावर गोळीबार केला. राजवर गोळीबार झाला? हो, त्यालाच बघण्यासाठी देऊ, साक्षी आणि तुझे बाबा हॉस्पिटलमध्ये गेले. आल्यावर कळेल काय दिवे लावलेत ते. हाय विक्रम, कसा आहेस? सबीना, सरप्राईज. बाय द वे, कॉंग्रॅट्स. लग्न झालं तुझं. आम्हाला कळवलं नाहीस ते? सबीना, मी कुठल्या परिस्थितीत लग्न केलं हे तुला चांगलं माहिती आहे. अशा परिस्थितीत आम्हाला तुला कॉन्टॅक्ट करणं खरंच शक्य नाही झालं. ठीक आहे. ए, काय चाललंय तुझं सध्या? राजेश शिर्क्यांची PR आहेस तू सबीना. आमची प्रत्येक खबर तुझ्यापर्यंत पोहोचत असताना पुन्हा हा प्रश्न विचारण्याचं नाटक कशासाठी? नाटक तू करतोयस विक्रम. रे, एका मुलीसाठी तू राजेश शिर्केंचा महाल सोडून आला? कोण विश्वास ठेवेल यावर? पण हे सत्य आता स्वीकारायला हवं, नाही? मला असं वाटतं तू नाटक करतोयस, किंवा तुला वेड तरी लागले. नाटक करत होतो आम्ही. नाटक केलं होतं प्रेमाचं. वेडही लागले आता देवयानीच्या प्रेमाचं. तुला आम्ही का सांगत बसलो हेच आम्हाला कळत नाही. तुला काय कळणार आहे प्रेमातलं वेड वगैरे प्रकार? विक्रम, तुझ्या या वागण्याचा तुला पश्चाताप नाही का रे होत? नाही होत आहे, कारण आम्ही आमच्या जगामध्ये खूप सुखी होत सबीना. ठीक आहे, आणखी काही दिवस हे सगळं एन्जॉय करशील. पण एकदा का त्या देवयानीच्या प्रेमाचं भूत उतरलं ना, का पुन्हा राजेश शिर्क्यांकडेच परतावं लागेल. तेव्हा काय करशील? ही गोष्ट कधीच शक्य होणार नाही. एनिवे, तू इथे कशी काय ते नाही सांगितलंस. मी पार्टी कव्हर करण्यासाठी आले होते. तू येणार? नाही, बऱ्याच दिवसात पार्टी एन्जॉय केली नसशील. नो थँक्स. ओके, ॲज यू विश. बाय. बाय. सांग या सगळ्यांना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. सांग या सगळ्यांना की आज आपण लग्न करणार आहोत. याच दिवसाची वाट बघत आपण इतके दिवस जगत होतो ना देवयानी. कृपा करा आणि पुन्हा एकदा मला समजून घ्या. आणि विक्रम आणि देवयानीच्या लग्नाला परवानगी द्या. विक्रम, मी हार मानायला तयार आहे, पण ह्या पराभवाचा बदला मी नक्की घेईन.
सोहम, जेवण वाढले, चल जेवून घे. नाही ताई, मला भूक नाहीये. सोहम, ही नाटकं कधीपर्यंत चालणार आहेत? अरे तू धड जेवत नाहीस, घराबाहेर पडत नाहीस, ऑफिसला जात नाहीस, हे असं कुठपर्यंत चालायचं? ताई प्लीज, मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. तुला बोलायचं नसलं तरी मला सगळं माहिती. विक्रम आणि देवयानीचं लग्न. प्लीज ताई. थांब सोहम, त्या दिवशी लग्न मंडपात तू स्वतःच सगळं ऍक्सेप्ट केलं होतंस. तू स्वतःहून देवयानीचा हात विक्रमच्या हातात दिला होतास. विसरलास सगळं? मी काहीही विसरलेलो नाहीये. अरे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. तुझ्या बाबतीत जे घडलं त्याला परिस्थिती जबाबदार आहे, दुसरं कुणीही नाही. असं नाही का तुला वाटत? पण ताई, अशी परिस्थिती माझ्याच बाबतीत का निर्माण झाली? ताई मला सांग ना, ह्या प्रकारात माझा काय दोष आहे? अरे पण भूतकाळ आठवत राहण्यात काय अर्थ आहे? ताई, मी कुठलीच गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत नाहीये. ताई, माझा प्रॉब्लेम हा आहे की मी कुठलीच गोष्ट विसरू शकत नाहीये. आणि ती विसरण्याचा प्रयत्न केला तर खूप त्रास होतो ताई. ताई प्लीज, प्लीज ताई, माझी अडचण समजून घे. साक्षी, साक्षी, राजची तब्येत कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? काय झालं? राज जिवंत आहे ना? अभिलाषा, तुला कुठे कधी काय बोलायचं याचं भान राहतच नाही ना. तुम्ही सुटकी चेहरे घेऊन समोर बसला तर आम्ही काय समजायचं? मॉम प्लीज, ही वेळ वाद घालायची नाहीये. बाबा, राजची तब्येत कशी आहे आता? डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या शरीरातून दोन्ही गोळ्या बाहेर काढल्यात, पण कंडिशन अजूनही क्रिटिकलच आहे श्राव. आता पुढचे 24 तास वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. आता मी काही बोलले तर मला कधी कुठे काही बोलायचं भानच नाही असं तुम्ही म्हणाल ना? पण अतिरेक्यांना गोळ्याच घालतात. पण अतिरेक्यांना गोळ्याच घालतात हे मी बोलले तर काय चुकीचं आहे? अभिलाषा, माझ्यावर कशाला ओरडताय? दुसऱ्यांना गोळ्या घालताना यांनी विचार करायला नको? वेळीच माझं ऐकलं असतं तर असं हॉस्पिटलमध्ये जाऊन बसण्याची वेळ आली नसती. तरी साक्षी, मी तुला सांगत होते, या अतिरेक्याचा नाद सोड, दुसऱ्या कुणाच्याही प्रेमात पड. पण नाही. आणि आता समजा तो वाचलाच तर पुन्हा त्याच्यावर हल्ला होणार नाही, त्याच्यावर कुणी गोळ्या झाडणार नाहीत याची काय गॅरंटी? तू काय हॉस्पिटलमध्ये 24 तास 48 तास वाट बघत बसणार आहेस का?
राजला वाचव. सगळं तुझ्या हातात आहे. साक्षी, तुझ्या राजला काहीही होणार नाही. तो लवकरच बरा होईल असं माझं मन मला सांगतंय. आता काकू काय म्हणाली ते ऐकलंस ना? काकूच्या बोलण्यावर विश्वास आहे तुझा की माझ्या बोलण्यावर? तुझ्या बोलण्यावर. चल मग आता रडू नकोस. उद्या आपण हॉस्पिटलमध्ये राजला भेटायला जाऊ ना, तेव्हा त्याच्या तब्येतीत नक्की सुधारणा झाली असेल. चल, खूप उशीर झालाय ना, झोपायला चल. देव, राजला काही झालं तर मी त्याच्याशिवाय नाही जगू शकणार. आणि आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. Very soon you'll sign a new contract. आम्हाला राजला भेटायचं होतं. तुम्हाला असं आज जाता येणार नाही. निदान त्याची तब्येत कशी आहे ते तरी सांगा ना. डॉक्टर आता चेकअपसाठी आतमध्ये गेलेले आहेत. थोड्या वेळात बाहेर येतील तेव्हा कळेल. तुम्ही असं करा, बसून घ्या. डॉक्टर, राजची तब्येत आता कशी आहे? त्याच्या तब्येतीत आता खूप सुधारणा झाली आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका आता पूर्णपणे टळला आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. मी म्हणाले नव्हते राजच्या जीवाला काहीही होणार नाही म्हणून. डॉक्टर, आम्ही भेटू शकतो राजला? वाय नॉट? तुम्ही भेटू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याजवळ जास्त वेळ थांबू नका. कसं आहे, पेशंटला विश्रांतीची गरज आहे. नको काळजी करूस, हा फक्त एक अपघात होता. तुझ्यावर गोळ्या झाडल्या गेल्यात राज. तू म्हणतोय अपघात होता. तुला कळतंय काही बरं वाईट झालं असतं तर? असं कसं होईल? शेवटपर्यंत साथ द्यायची ठरलं.